नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर चला, आज गुरुवार आहे, त्या निमित्ताने बघूया आधी साईबाबाजी आपल्याला काय सांगू इच्छित आहेत. त्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपल्याला आज देवीकडनं काय संदेश मिळत आहे हेही बघूया. चला सुरू करूया. तर हा आला आहे कार्डवरती संदेश लिहिलेला आहे, टेलिपॅथी. बाबा कॅन कम्युनिकेट विथ एनीवन, एनीटाइम, एनीवेअर. लुक फॉर सायन्स. तर तुम्ही जर साईबाबांचे अगदी छान खूप असे मोठे भक्त आहात तर तुमच्यासाठी नक्कीच हा संदेश आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी खूप प्रार्थना करत आहे, मला असं काहीच का जाणवत नाही की खरंच बाबा माझं ऐकतायत नाही ऐकत आहेत, तर हे बघा इथे हे तुमचं उत्तर आहे. हे या तुमच्या प्रश्नाच्या, तुमच्या शंकेचं हे उत्तर आहे की बाबा तुमच्याशी कुठल्याही तऱ्हेने बोलू शकतात, स्वप्नातनं बोलू शकतात, निशाणीमधनं बोलू शकतात. आणि म्हणूनच इथे खाली संदेश दिलेले आहे, लुक फॉर सायन्स. कदाचित असंही होऊ शकतो की कोणतरी व्यक्ती तुमच्या समोर असं काहीतरी बोलेल आणि पटकन तुम्हाला ते लक्षात येईल, अरे हे तर साईबाबांची संबंधित काहीतरी होतं की मी काहीतरी प्रार्थना केली होती, मला माझं उत्तर मिळालं आहे, मला माझ्या शंकेचं निरसन झालं आहे वगैरे. असं हे असू शकतं. पण तुम्हाला ना जरा मी हे सांगेन, अलर्ट राहायची गरज आहे त्या बाबतीत. हे असं. चला बघूया देवी आजच्या निमित्ताने आपल्याला काय सांगू इच्छित आहे. अरे वा. तर संदेश आलेला आहे हनुमान बजरंगबली काढून, आणि ते सांगत आहेत ब्लेसिंग्स ऑफ स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन. खूप आशीर्वाद देत आहेत आपल्याला हनुमान देव, की आपल्याला खूप ताकद मिळावी आणि आपल्याला सुरक्षाही मिळावी याकरता. त्यासाठी खूप आशीर्वाद ते देत आहेत. नक्की संदेश क्लेम करा. सुंदर संदेश आलेला आहे. चला बघूया आई दुर्गा आपल्याला काय सांगू इच्छित आहेत. तर हा आला आहे संदेश आई दुर्गाकडनं, आणि संदेश आहे जगद्धात्री देवीकडनं, आणि आहे संदेश प्रोग्रेस ऑफ युअर स्पिरिच्युअल जर्नी, लिव्हिंग युअर मटेरियलिस्टिक डिझायर्स बिहाइंड. तर तुम्ही जर अध्यात्मामध्ये आहात आणि तुम्हाला हे समजत नव्हतं की तुम्ही कुठवर आलेला आहात, किती पुढे आहात, की तुमची फक्त सुरुवातच झाली आहे, तर हे परत मला तुमच्या प्रश्नाचं इथे उत्तर दिसत आहे. मनात जर शंका होती तर त्याचं हे उत्तर आहे की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक आयुष्यात पुढे पुढे हळूहळू जात आहात. आणि भौतिकवादी ज्या तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत की ज्या तुम्हाला अजिबात पुढे जाऊ देत नाही आहे, तिथेच ठेवून तुम्हाला खूप इगोइस्टिक बनवत आहेत, खूप ऑब्सेस्ड करतायत, पॉझिटिव्ह बनवत आहेत, ते हळूहळू ना तुमच्याकडूनच कुठेतरी मागे सुटत चाललेलं आहे. आणि कदाचित काहींच्या हे लक्षातही येत असेल की आधी मी काहीतरी वेगळा होते, आता मी काहीतरी वेगळा आहे, म्हणजे मला हे भौतिकवादी ह्याच्यात ना तितकंसं रसच राहिलेला नाही, असं तुम्हाला कदाचित वाटू शकत असेल. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण तुम्ही तुमच्या आध्यात्मिक मार्गात पुढे जात आहात. हाही एक सुंदर असा संदेश आहे. धन्यवाद.